डोंबिवली स्टेशन बाहेर फेरीवाला मराठीचा वाद पुन्हा चर्चेत आलाय। डोंबिवलीतील एका तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं। डोंबिवली स्टेशन परिसरात शॉर्मा गाडी चालवणाऱ्या तरुणीवर केडीएमसीने केलेल्या कारवाई विरोधात तिने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडत न्यायाची मागणी केली होती। त्याची मनसेने दखल घेतली। त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक झाले असून मराठी तरुणीचा खाद्यपदार्थाचा स्टॉल हटवल्यानं संताप व्यक्त केलाय। तरुणीच्या न्यायासाठी अविनाश जाधव स्वतः डोंबिवलीत आले। या घटनेमुळे मात्र डोंबिवलीत स्थानिक व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा सवाल उपस्थित झाला असून महापालिकेच्या कारवाईच्या धोरणावरही सवाल उपस्थित होत आहे। मला दादा आले, दादानी खरंच मला खूप मदत केली। अविनाश जाधव जे आहे ते आमच्यासारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत। काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले। मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार। तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील उद्या माईकवर बोलून दाखवशील। मग हे जे सर्वे जे कमवतात ना, हे लोक जे सर्वे जे कमवताय ना, सर्वे बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा। पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे, जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इल्लीगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।